लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, राघव मधूला विचारतो, मधू, कृष्णाने तुला त्रास दिला याबद्दल तुझ्याजवळ काही पुरावा आहे का? कारण पुराव्याशिवाय मी काहीच बोलू शकत नाही। मधू, तुला तर माहीतच आहे मी हाडाचा पोलीस ऑफिसर आहे। आता पोलीस म्हटल्यानंतर पुरावा तर आमच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो। खरं तर पुराव्याशिवाय एखाद्या गुन्हेगाराला मी अटकही करू शकत नाही आणि म्हणूनच मी तुला विचारत आहे की कृष्णाने तुला त्रास दिला याबाबत तुझ्याजवळ कुठला पुरावा आहे का? आता राघवने मधूवर अविश्वास दाखवल्यामुळे मधू ही राघवला म्हणते, म्हणजे राघव, तुला आता माझ्या बोलण्यावर विश्वास नाहीये तर तुला तर पुराव्यांची गरज आहे। राघव म्हणतो, नाही मधू, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, तुझ्या शब्दांवर विश्वास आहे, परंतु तुझे हे शब्द पुरेसे ठरत नाहीत। तिला जर शिक्षा द्यायची असेल तर त्याला भक्कम पुरावे लागतील आणि जर पुरावे असतील तरच आपण कृष्णाला शिक्षा देऊ शकतो। प्लीज तू असा गैरसमज करून घेऊ नकोस, बोल ना, तुझ्याजवळ काही पुरावा आहे का? तर मधू म्हणते, राघव, म्हणजे तू त्या कृष्णाला काहीच बोलणार नाहीयेस का? राघव म्हणतो, नाही मधू, असं काहीच नाही, मी तर त्या कृष्णाला आता जाब विचारणारच आहे, तू काळजी करू नकोस। परंतु राघवच्या या वागण्याचा मधूला खूप राग आलेला असतो। आता मधू रागानेच तिथून निघून जाते तर दुसरीकडे सर्वजण नाश्ता करत असतात। आता त्याच वेळी राघवने तिथे असलेला न्यूजपेपर वाचण्यासाठी घेतलेला असतो। आता न्यूजपेपरमधील बातमी पाहून राघव म्हणू लागतो, कमाल आहे, आजकाल न्यूजपेपरमध्ये काय छापून येईल याचा मात्र कोणीच पत्ता लागू शकत नाही। तर तेवढ्यातच ऋतुजा आता राघवला विचारते, काय झालंय, अशी कोणती बातमी आली आहे की ज्यामुळे तू असं बोलत आहेस? तर राघव म्हणतो, हो ना, अगं बातमीच अशी आहे की बोलावं तर लागणारच ना। ऋतुजा विचारते, अरे हो, पण अशी कोणती बातमी आहे? राघव म्हणतो, न्यूजपेपरमध्ये आज असं छापून आलं आहे की कोणीतरी दूरदृष्टीवाला एक बाबा आहे की ज्याला सगळं काही कळतं आणि ज्याला भूतं उतरवता येतात, परंतु जगात भूतं आहेत की नाही हाच प्रश्न आहे। मग ह्याला भूतं उतरवता येतात हे यावर कोण विश्वास ठेवेल? ऋतुजा म्हणते, परंतु कोणाला तरी अनुभव आलाच असेल ना? राघव म्हणतो की हो, आला असेल, परंतु मला यावर विश्वास नाही आणि खरं तर मला असा कुठला अनुभव आलाच नाही, त्यामुळे मला तरी यावर विश्वास कधीही बसणार नाही। तर ऋतुजा म्हणते, अरे पण राघव, मला काय वाटत आहे, जर आपल्या सावीला आपण जर यांना दाखवलं तर? आता मात्र सर्वांनाच धक्का बसतो। राघव म्हणू लागतो, ऋतुजा काकू, अगं तू काय बोलत आहेस? आणि सावीला काहीही झालं नाही, सावी आता एका ट्रॉमामधून जात आहे आणि म्हणूनच तिला त्रास होत आहे आणि अशा अवस्थेमध्ये सावीसाठी उपचार हेच खूप महत्त्वाचे आहेत। अशा बाबांवर माझा विश्वास नाही आणि असं मी काहीही करणार नाही। तर आता ऋतुजा म्हणू लागते, परंतु राघव, आपल्याला करून पाहायला काय हरकत आहे? आता राघव मात्र यासाठी तयार नसतो। आता राजश्री काकू म्हणतात, राघव, ऋतुजा जे काही बोलत आहे ते अगदीच खोटं आहे असं नाही, मलाही असं वाटत आहे की ऋतुजा ज्याप्रमाणे म्हणत आहे त्याप्रमाणे आपण एकदा सावीला या बाबांना दाखवलं तर? आता मात्र राघव राजश्री काकूंना म्हणू लागतो, नाही आई, आपण असं काही करू शकत नाही, कारण या गोष्टींवर माझा विश्वास नाही आणि आता सावीवर उपचार चालू आहेतच ना, मग होईल ना सावी लवकरात लवकर बरी। राजश्री काकू राघवला म्हणतात, परंतु राघव, एकदा प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे? आता राघव राजश्री काकूंना समजावत म्हणतो, आई, अगं सावीला फक्त डॉक्टरांच्या औषधांची गरज आहे, अशा बाबांची वगैरे गरज नाही आणि खरं तर अशा व्यक्तींवर आपण विश्वास ठेवू शकत नाही। अगं आई, आपण आता 21व्या शतकामध्ये जगत आहोत आणि आपण काय विचार करत आहोत असा विचार कोणीही करू नये आणि अशा बाबांवर कधीही कोणीही विश्वास ठेवू नका प्लीज। त्यामुळे मला अशा गोष्टींवर विश्वास नाही आणि हे मी करू देणार नाही। आता रुक्मिणी काकू म्हणतात, परंतु राघव, मला मान्य आहे तू जे काही बोलत आहेस ते अगदी खरं आहे, परंतु आपल्याला एकदा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहेत? जर आपली सावी बरी झाली तर आपल्यासाठी योग्यच आहे, म्हणजे लवकरात लवकर त्या कृष्णाला घराबाहेर काढता येईल। ज्या सावीच्या कारणामुळे ती क्रिमिनल या आपल्या घरामध्ये राहत आहे, मग तिला घराबाहेर काढणं आपल्यासाठी सोपंच होणार आहे आणि त्यासाठी आपली सावी लवकरात लवकर बरं होणं खूप गरजेचं आहे। राघव मात्र शांतच असतो। ऋतुजा म्हणते, हो ना, तिला जर घराबाहेर काढायचं असेल तर आपल्याला हा उपाय करून पाहायला काहीच हरकत नाही। राघव, मला तरी असं वाटत आहे की आपण त्या बाबांची मदत घेऊन त्या कृष्णाला घराबाहेर काढू शकतो। अरे राघव, त्या डोकेदुखीला घराबाहेर काढण्यासाठी जर त्या बाबांची मदत होत असेल तर काय हरकत आहे? राघव म्हणतो, मला मान्य नाही। आता रुक्मिणी काकू राघवला म्हणतात, राघव, तूही तिला अटक करत नाहीयेस, मग आम्हाला तरी काहीतरी प्रयत्न करायला दे ना। तू आम्हालाही काही प्रयत्न करायला देत नाहीस आणि स्वतःही काही प्रयत्न करत नाहीस। राघव म्हणतो, ठीक आहे, तुम्हाला जे करायचंय ते करा, मी आता काहीच बोलणार नाही। जर तुम्हाला माझं ऐकायचं
करायचंच नाहीये तर मग तुम्ही मला विचारताच कशाला? तुम्हाला जर जे वाटत आहे ते तुम्ही करू शकता, असं म्हणत राघव रागानेच आता रूममध्ये निघून जातो. घरातील सर्वांचं वागणं राघवला काही पटत नसतं, तर दुसरीकडे सर्वजण राघवच्या वागण्याचा विचार करू लागतात. सर्वांनाच वाटत असतं की एकदा तरी दूरदृष्टीवाल्या बाबांना घरी बोलवावं आणि त्यांना सावीबद्दल विचारावं. आता त्याच वेळी दूरदृष्टीवाले बाबा रत्नपारखींच्या घरी आलेले असतात. आता बाबा येता क्षणी त्यांचे मंत्र बोलू लागतात आणि म्हणू लागतात, हे दूरदृष्टीवाले बाबा भूत पिशाच या सगळ्यापासून तुमची सुटका करू शकतात. एकदा विश्वास ठेवून तर बघा, असं म्हणत आता दूरदृष्टीवाले बाबा म्हणून राघवच रत्नपारखींच्या घरी वेश बदलून आलेला असतो. आता राघव स्वतःच्याच घरी मधूचं सत्य बाहेर काढण्यासाठी असं वेश बदलून आलेला असतो. आता ज्यावेळी राजश्री काकू, रुक्मिणी काकू आणि घरातील इतर सर्वजण राघवला पाहतात तेव्हा मात्र त्यांनी राघवला ओळखलेलंच नसतं. आता आपल्या घरी आपल्याला दर्शन देण्यासाठी बाबा स्वतःहूनच घरी आले आहेत हे समजल्यानंतर सर्वांनाच खूप आनंद झालेला असतो. आता राजश्री काकू राघवलाच म्हणतात, बाबा नमस्कार करते, असं म्हणत आता राजश्री काकू राघवलाच नमस्कार करतात. तर त्यानंतर सर्वजण नमस्कार करतात तर राघव सर्वांनाच आशीर्वाद देतो. आता त्यानंतर राजश्री काकू रुक्मिणी काकूंना म्हणतात, खरं तर वहिनी साहेब आपल्या घरी एक तेजस्वी बाबाच आले आहेत असंच मला वाटत आहे. रुक्मिणी काकू म्हणतात, हो ना, मलाही तेच वाटत आहे. आता त्याच वेळी ऋतुजा म्हणते, मला तर असं वाटत आहे की हे बाबा तेच नसतील ना जे पेपरमध्ये आता राघव म्हणत होता, दूरदृष्टीवाले बाबा. आता राघव आपली ओळख करून देत म्हणतो की हो, मीच आहे दूरदृष्टीवाला बाबा, असं म्हणत आता राघव सर्वांच्या समोर उभा असतो. तर आता राघवला पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये असणारी तेजस्वी चमक पाहत राजश्री काकू रुक्मिणी काकूंना म्हणतात, खरंच हे बाबा अगदी तेजस्वी दिसत आहेत. आता सर्वांचाच राघववर विश्वास बसलेला असतो. तर त्यानंतर राघव कोणाशी काही न बोलता घरात येतो. आता मात्र सर्वांनाच धक्का बसतो. आता राघव मंत्र म्हणत असतो, भूत पिशाच करतो दूर, काळी जादू मोह माया असुर, हो बहादूर दूरदृष्टी बाबा आहे मोठा शूर, हो बहादूर दूरदृष्टीवाला बाबा आहे मोठा शूर. आता मात्र सर्वजण राघवला विचारत असतात, बाबा काय झालं? परंतु राघव काहीच बोलत नसतो. आता पुन्हा पुन्हा सर्वजण राघवला विचारण्याचा प्रयत्न करतात, परंतु राघव आपला एकच मंत्र म्हणत असतो, हो बहादूर दूरदृष्टी बाबा आहे मोठा शूर, हो बहादूर दूरदृष्टीवाला बाबा आहे मोठा शूर. आता मात्र कोणाला काहीच कळत नाही. सर्वजण विचार करू लागतात. आता सर्वजण राघवकडे पाहत असतात. आता राघव इकडे तिकडे पाहतो आणि त्यानंतर तपश्चर्या करण्यासाठी बसतो. आता राघव ज्यावेळी तपश्चर्या करण्यासाठी बसतो त्यावेळी सर्वजण राघवच्या समोर हात जोडून उभे असतात. आता रुक्मिणी काकू विचारू लागतात, बाबा नक्की काय झालं आहे? ऋतुजा म्हणते, बाबा मी तुम्हाला घरातील प्रत्येकाची ओळख करून देते. तर आता राघव म्हणतो, नाही, त्याची काहीच गरज नाही, कारण मी तुम्हा सगळ्यांना अगदी नीट ओळखत आहे. तर त्यानंतर राघव पुन्हा एकदा तपश्चर्या करत असतो. आता सर्वजण हात जोडून राघवच्या समोर उभ्या असतात. तर त्यानंतर राजश्री काकू म्हणतात, बाबा नक्की काय झालं आहे? तुम्हाला काही जाणवत आहे का? रुक्मिणी काकू म्हणतात, बाबा या घराला तुम्हीच वाचवू शकता, कारण हे घर प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या संकटांना सामोरं जात आहे. कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा संकट काही पाठ सोडत नाहीत. बाबा या सगळ्यातून आम्हाला वाचवा, या कुटुंबाला वाचवा, असं म्हणत आता रुक्मिणी काकू राघवच्या समोरच आपली व्यथा मांडत असतात. आता रुक्मिणी काकू पुढे काही बोलणारच तर राघव सर्वांना शांत करतो आणि आपल्या तपश्चर्येला सुरुवात करत नक्कीच घरामध्ये वेगळं काहीतरी घडत आहे याची जाणीव सर्वांना करून देण्याचा प्रयत्न करत असतो. आता राघव एकच मंत्र म्हणत असतो, हो बहादूर दूरदृष्टी बाबा आहे मोठा शूर, हो बहादूर दूरदृष्टी बाबा आहे मोठा शूर, भूत पिशाच करतो दूर, काळी जादू मोहमाया असुर, भूत पिशाच करतो दूर, काळी जादू मोहमाया असुर. राघवचं खरं रूप कोणीही ओळखलेलं नसतं. सर्वजण डोळे झाकून आता दूरदृष्टीवाले बाबा असाच राघववर विश्वास ठेवतात आणि हात जोडून सर्वजण त्यांच्या समोर उभे असतात. परंतु आता मधूला संशय येतो. आता मधूच्या मनात संशय निर्माण होतो. मधू मनाशीच म्हणू लागते, हे सगळं काही त्या सिंधूचंच काम असणार, या बाबांना सिंधूनेच पाठवलं असणार, या सगळ्यामागे सिंधूचाच हात असणार. परंतु नाही, यामध्ये आता मला पडायचंच नाही, खरं तर मला कोणतीही रिस्क घ्यायचीच नाही, असं म्हणत आता मधूही सिंधू रूममध्ये आहे की नाही हे पाहण्यासाठी सिंधू आणि राघवच्या रूममध्ये आलेली असते. आता सिंधू तिला कुठेही दिसत नाही आणि म्हणूनच मधू म्हणू लागते, आता ही कुठे गेली? ही तर कुठेच दिसत नाहीये, असं म्हणत आता मधू मागे वळून पाहते. परंतु त्याच वेळी आता मधूच्या समोर सिंधू उभी असते. आता सिंधू ही मधूला प्रश्न करत म्हणते, तुम्ही आमच्या बेडरूममध्ये काय करत आहात? तुम्हाला काही हवं आहे का? किंवा तुमचं काही काम आहे का? असं म्हणत आता सिंधू ही मधूला प्रश्नावर प्रश्न विचारू लागते.
आता सिंधूला जाब विचारायला आलेली मधू तिलाच तर सिंधू उलट प्रश्न विचारत म्हणते, मधुताई, बाहेरचे बाबा आले ते कोण आहेत? त्यांना तुम्हीच बोलवलं आहे का? काही तुमचं काम आहे का? मधुताई, यामागे तुमचं काही कारस्थान तर नाही ना? असं म्हणत आता सिंधूने मधूचाच डाव मधूवर उलटवलेला असतो. आता मधू मनाशीच म्हणू लागते, हे काय, आता तर मी सिंधूला जाब विचारायला आले होते, परंतु ही तर मलाच विचारत आहे की बाहेर आलेले बाबा कोण आहेत? मला तर यातलं काहीच माहीत नाही. आता सिंधू ज्या अर्थी मलाच विचारत आहे, या अर्थी सिंधूचा याच्याशी काही संबंध नसणार, कारण तिला तर या बाबांबद्दल काहीच माहीत नाही. परंतु बाहेर जाऊन आता मलाच शोधावं लागेल की ते नक्की बाबा कोण आहेत आणि कुठून आले आहेत. असं म्हणत आता मधूही त्या बाबांचं सत्य शोधून काढण्यासाठी बाहेर आलेली असते. आता मधूच्या मागोमाग सिंधूही बाहेर आलेली असते. आता सिंधूला सगळं माहीत असून सुद्धा सिंधू ही आश्चर्यानेच राघवकडे पाहत असते, म्हणजेच दूरदृष्टीवाल्या बाबांकडे पाहू लागते. तर त्यानंतर दूरदृष्टीवाले बाबा तपश्चर्या करत असतात आणि म्हणू लागतात, भूत पिशाच करतो दूर, काळी जादू मोहमाया असुर, हो बहादूर, दूरदृष्टी बाबा आहे मोठा शूर. आता रुक्मिणी काकू म्हणू लागतात, बाबा, या सगळ्यातून तुम्हीच आम्हाला मार्ग दाखवा. राजश्री काकू म्हणतात, बाबा, माझी एक नात आहे सावी नावाची, ती खूप आजारी असते. तर आता राघव म्हणू लागतो की हो, या घरात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी मला माहीत आहेत, त्यामुळे तुम्ही कोणीही काही सांगायची काहीच गरज नाही. फक्त तुम्ही तुमचे प्रश्न मांडा, कोणीही वेळ फुकट घालवू नका. असं म्हणत आता राघव तर मंत्रजप करत असतो आणि म्हणत असतो, हो बहादूर, दूरदृष्टी बाबा आहे मोठा शूर. आता राजश्री काकू राघवला विचारतात, दूरदृष्टीवाले बाबा, मला फक्त माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर द्या. माझी सावी कधी बरी होणार आहे? माझी सावी मला जशी पहिल्यासारखी कधी मिळणार आहे? आता दूरदृष्टीवाले बाबा म्हणून वेषांतर करून आलेला राघव आपला मंत्रजप करत असतो आणि त्यानंतर आपल्याजवळ असलेली बॉटल उघडतो आणि सर्वांच्या जवळ घेऊन जातो. आता ज्यावेळी राघव सर्वांकडे ती बॉटल घेऊन जातो तेव्हा मात्र सर्वजण घाबरून गेलेले असतात. आता एक एक करून राघव मंत्रजप करत म्हणतो, भूत पिशाच करतो दूर, काळी जादू मोहमाया असुर, हो बहादूर, दूरदृष्टी बाबा आहे मोठा शूर. असं म्हणत सर्वांच्या समोर बॉटल घेऊन येतो. परंतु त्यानंतर राघव शेवट येतो तो सिंधूजवळ आणि त्यानंतर राघव तिथेच ती बॉटल घेऊन उभा असतो. आता खूप वेळ राघव एकच म्हणतो की हो बहादूर, दूरदृष्टी बाबा आहे मोठा शूर. असं म्हणत तो सर्वांना दाखवून देत असतो की कृष्णाच्याच मध्ये म्हणजे सिंधू मध्येच भूत आहे. आता मात्र सर्वांनाच धक्का बसतो. आता ऋतुजा सर्वांना म्हणू लागते, मी तुम्हाला म्हणत होते ना की हिच्यामध्ये भूत आहे, परंतु नाही, तुम्ही माझं कोणी ऐकूनच घेतलं नाही. तुम्हा सगळ्यांना वाटायचं की मी सगळं काही खोटं बोलत आहे, परंतु मी तुम्हाला सगळ्यांना जाणीव करून देण्याचा खूप वेळा प्रयत्न केला. आता रेश्मा म्हणते, म्हणजे आई, एवढे दिवस आपण भूतासोबत राहत होतो? तर आता ऋतुजा म्हणते की हो, आता तरी आलंय का सर्वांच्या लक्षात? रुक्मिणी काकू म्हणतात, तरीच मी राघवला किती वेळा सांगितलं होतं की या मुलीला या घराबाहेर काढ, ही मुलगी आपल्या घरामध्ये नको, परंतु नाही, राघवने कधीही ऐकून घेतलं नाही. त्याला जे हवं तेच राघव आतापर्यंत करत आला आहे. रुक्मिणी काकू सर्वांना जाणीव करून देत म्हणतात, एक वेळ राजश्रीला बरं करणं सोपं होतं, परंतु आता या मुलीला घराबाहेर काढणं किती कठीण आहे हे तुम्हाला दिसत नाहीये का? तर आता राघवा सिंधूच्या समोरच बॉटल घेऊन उभा असतो. आता सिंधू ही आश्चर्यानेच राघवकडे पाहत असते. तर त्यानंतर राघव म्हणतो, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं माझ्याजवळ आहेत. तुमची संकट मला कळाली आहेत आणि या संकटांना सर्वस्वी जबाबदार. असं म्हणत आता राघव तीच बॉटल मधूच्या समोर नेऊन ठेवतो आणि म्हणतो, ही मुलगी जबाबदार आहे. तुमच्या घरावर येणाऱ्या संकटाला ही मुलगी जबाबदार आहे. जोपर्यंत ही मुलगी तुमच्या घरात आहे तोपर्यंत तुमची संकट कमी होणार नाहीत. तुमच्यावर संकट येतच राहतील, परंतु या मुलीला घराबाहेर काढणं ही तुमची जबाबदारी आहे. तुम्हाला तुमचं घर वाचवायचं असेल तर या मुलीला आत्ताच घराबाहेर काढा. आता हे ऐकल्यानंतर घरातील प्रत्येकाला धक्का बसतो. रुक्मिणी काकू धक्क्यानेच मधूकडे पाहू लागतात. आतापर्यंत सिंधूवर आरोप करणाऱ्या सर्वांच्याच लक्षात आलेलं असतं की मधूमुळेच आपल्या घरावर संकट येत असतात. आता सर्वांचाच दूरदृष्टीवाल्या बाबांवर विश्वास असल्यामुळे सर्वांनाच ते खरं वाटत असतं. आता मधू म्हणू लागते, नाही, असं काही नाही, माझ्यामुळे काहीही होत नाही, हे बाबा खोटं बोलत आहेत, प्लीज तुम्ही यांच्यावर विश्वास ठेवू नका. आता मधू पुढे काही बोलणारच त्या अगोदरच राघव मधूची बोलती बंद करत म्हणतो, आता शांत राहायचं आहे, एक शब्दही बोलायचा नाही. आता राघव मधूला म्हणू लागतो, बालिके,
तुझ्यामुळे या घरावर आलेली संकट मला सगळं काही माहीत आहे. तुझ्या पापाचा पाडा मी आता सर्वांसमोर वाचून दाखवू शकतो. वाचू का? सांगू का तुझ्या पापाचा पाडा सर्वांनाच? आता मात्र मधू घाबरून गेलेली असते. मधूला तर घामच फुटलेला असतो, कारण मधूने केलेली आतापर्यंतची पाप सगळे काही मधूला आठवू लागतात. मधूने रत्ना पारखींच्या घरी राहता यावं यासाठी पॅरालिसिसचं नाटक केलेलं असतं आणि ज्यावेळी त्या नाटकाचा पडदा सिंधूच्या समोर उघड झालेला असतो त्यावेळी मात्र मधूने आपलं सत्य कोणालाही समजू नये यासाठी सावीला किडनॅप केलेलं असतं आणि सिंधूला दरीत ढकलून दिलेलं असतं. हे सगळं काही मधूला आठवू लागतं. आता मात्र मधू शांतच असते. तर आता दूरदृष्टीवाले बाबा म्हणून आलेला राघव आता मधूला विचारतो, काय झालं बालिके, तू काहीच का बोलत नाहीयेस? मी दाखवू का तुझ्या पापांचा पाडा वाचून? आणि जर वाचून दाखवायचाच झाला तर काल रात्रीपासूनच सुरुवात करू शकतो. काल रात्री जे काही घडलं आहे ते मी सर्वांनाच सांगू शकतो. आता मात्र मधू मनाशीच म्हणते, म्हणजे काल रात्री जे काही झालं आहे हे सगळं काही या बाबांना माहीत असेल का? तर आता मात्र सिंधू म्हणू लागते, बोला बाबा, जे काही असेल ते बोला. नक्की काल रात्री काय घडलं होतं? आता मात्र राघव काही बोलायला जाणार त्याचवेळी मधूही आता राघवला शांत करते आणि म्हणू लागते, दूरदृष्टीवाले बाबा, तुम्ही जे काही बोलत आहात त्यावर माझा विश्वास नाही आणि तुम्ही माझ्यावर असे आरोप करू शकत नाही. माझी घरची माणसं खूप साधी आहेत आणि म्हणूनच मी त्यांचा गैरफायदा घेऊ तुम्हाला देणार नाही. काही झालं तरी माझ्या माणसांचा गैरफायदा घेऊ शकत नाही तुम्ही. तर राघव म्हणतो, बालिके, अगं तू आतापर्यंत जी जी पापं केली आहेस ती सगळी काही मला माहीत आहेत. तर आता सिंधू म्हणते, बोला ना बाबा, हिने नक्की काय काय केलं आहे? आता मधू ही सिंधूला शांत करत म्हणते, तू गप्प बस ग, तुला यामध्ये पडायची काहीच गरज नाही आणि अशा भोंदू मामांवर विश्वास ठेवायचीही गरज नाही. माझा तर यांच्यावर विश्वास नाहीच आहे आणि राघवचा तर यावर कधीही विश्वास बसणार नाही. येऊन देत राघवला, मी सांगेन आणि हाताला धरून या माणसाला घराबाहेर काढेन. असं म्हणत आता मधू ही राघवला विचारते, तुम्हाला इथे नक्की कोणी पाठवलं आहे? कोणी पैसे दिले आहेत? आता मधू ही सिंधूकडे पाहत असते. आता सिंधू रागानेच म्हणते, काय चाललंय? तू माझ्याजवळ असे डोळे मोठे करून का पाहत आहेस? तुला काय वाटतं या बाबांना मी पाठवलं आहे? अगं या बाबांचा आणि माझा काही संबंध नाही. खरं तर या बाबांना मी ओळखतही नाही. कुठून दूरदृष्टीवाले बाबा आले आहेत आणि तुझ्या पापाचा घडा वाचून दाखवत आहेत आणि आता मात्र तू त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत आहेस. आता मात्र मधू म्हणते, तू गप्प बस, सांगितलेलं कळत नाही का? आता राघव मात्र तपश्चर्या करण्याचं नाटक करतो. तर मधू म्हणू लागते, बोल बाबा, तुला नक्की कोणी पाठवलं आहे? कोणी पैसे दिले आहेत तुला? ज्यांनी कोणी पैसे दिले आहेत त्यांच्या दुप्पट मी तुला पैसे देण्यासाठी तयार आहे. परंतु आत्ताच्या आता जे काही सत्य आहे ते तुला मला सांगावंच लागेल. नक्की तुला हे सगळं काही नाटक करायला कोणी सांगितलं आहे? अशा या भोदू बाबांवर माझा विश्वास नाही. तुम्ही असे वेषांतर करून याल आणि त्या गोष्टीवर मी विश्वास ठेवायचा नाही. यांचा विश्वास असेल परंतु माझा नाही. आता मधू ही राघवला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते, परंतु त्याच वेळी रुक्मिणी काकू मधूला थांबवतात आणि म्हणू लागतात, राणी, अगं तू हे काय करत आहेस? एका तेजस्वी बाबांना तू असे आरोप करून घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेस. तू असं करू शकत नाहीस. तर मधू म्हणते, परंतु या गोष्टीवर माझा विश्वास नाही. हे काही बोलतील, माझ्यावर आरोप करतील आणि ते मी सहन करू का? तर आता मात्र राघव रागानेच म्हणतो, थांब बालिके, तू माझ्यावर असे आरोप करू शकत नाहीस. तुझे हे आरोप म्हणजे माझ्या विद्येचा अपमान आहे आणि ज्या ठिकाणी माझ्या विद्येचा अपमान होतो त्या ठिकाणी मी एक क्षणही थांबत नाही. मी फक्त तुम्हा सर्वांना सावध करण्यासाठी आलो होतो. असं म्हणत आता राघव रुक्मिणी काकूंना म्हणतो की मी आता तुम्हाला सावध करण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु आता जर तुम्ही सावध झाला नाहीत आणि त्यानंतर जे काही परिणाम होतील त्याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार असाल. असं म्हणत आता राघव घराच्या बाहेर पडत असतो. सर्वजण राघवला थांबवण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणतात, बाबा मला माफ करा, खरंच आमच्या हातून खूप मोठी चूक झाली आहे, बाबा थांबा. परंतु राघव काही थांबत नाही. आता राघव तिथून निघून जातो. आता मात्र सर्वांनाच मधूच्या वागण्याचा खूप राग आलेला असतो. राजश्री काकू मधूला म्हणतात, राणी, अगं तू हे काय केलंयस? त्या बाबांचा तू अपमान केलायस आणि त्या जर बाबांनी आपल्या घराला शाप दिला असता तर आता मधू म्हणू लागते, आई, अहो असं काहीच नाहीये. ते तर ढोंगी बाबा होते. अशा ढोंगी बाबांवर तुम्ही विश्वास कसा काय ठेवू शकता? जर तुम्ही घराबाहेर पडलात तर तुम्हाला असे असंख्य ढोंगी बाबा दिसू शकतात. त्यामुळे प्लीज कोणीही अशा बाबांवर विश्वास ठेवू नका. तर आता सिंधू म्हणू लागते, हो का? फक्त तुझ्यावरच विश्वास ठेवायचा का सुंदरी? अगं सुंदरी, आता ते बाबा तुझ्या पापाचा पाडा वाचून दाखवणार होते, परंतु तूच त्यांना थांबवलंस. कारण तुला तर माहीतच आहे तू किती पापं केली आहेस. आतापर्यंत आपण सर्वांना पटवून देण्याचा प्रयत्न केला, परंतु नाही, सर्वांचाच माझ्यावरच अविश्वास.
परंतु आता तरी सगळ्यांना पटलं असतं की खरी चुकी कोणाची आहे. खरं तर तू या घरामध्ये राहत आहेस. मला तरी वाटतं की आत्ताच्या आता तू घराबाहेर पडावंस. तर आता मधू ही सिंधूला म्हणू लागते, हे सांगणारी तू कोण? तुझा या घराशी काही संबंध नाही. हे घर माझं आहे आणि या घरातील माणसं माझी आहेत. त्यामुळे तुझ्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाहीत. त्यामुळे प्लीज यामध्ये तू पडू नकोस. तर सिंधू म्हणू लागते, आता या घरातील कोणी माझ्यावर विश्वास ठेवला किंवा नाही ठेवला तरी मला काही फरक पडत नाही. आणि या घराने मला आपलं मानलं किंवा नाही मानलं तरी मी कोणाला काही बोलणार नाही. कारण काही झालं तरी मी या घरची ऑफिशियल सून आहे. आणि तू कोण आहेस ग? तू तर कोणीच नाही आहेस. आणि तसंही माझा नवरा याच घरात राहतो, परंतु तुझा नवरा या घरात राहतच नाही. त्यामुळे मला तरी वाटत आहे की तू आत्ताच्या आत्ता या घराबाहेर पडावं. आता मात्र सिंधूच्या या बोलण्यामुळे मधूला खूप राग आलेला असतो. मधू ही सिंधूवर हात उगारते, परंतु त्याच वेळी सिंधू ही मधूचा हात पकडते आणि तिला चांगल्याच प्रकारे धडा शिकवते. आता सिंधूचा तो अवतार पाहून घरातील सर्वांनाच धक्का बसतो. सर्वजण आश्चर्याने सिंधूकडे पाहू लागतात. तर आतापर्यंत सरळ आणि शांत असणारी सिंधू आपल्या वरचढ निघाली हे समजल्यानंतर आणि सिंधूचा तो रुद्रावतार पाहून मधूला तर धक्काच बसतो. खरं तर मधू घाबरूनच गेलेली असते. आता सिंधू कुठलाही विचार न करता मधूच्या 2 कानाखाली मारते आणि मधूला जाग्यावर आणते. आता मात्र मधूचे चांगलेच गाल लाल झालेले असतात. आता मधूला सिंधूचा खूप राग आलेला असतो आणि म्हणूनच मधू ही सिंधूला म्हणू लागते, तू मला मारू शकत नाहीस. तुला कोणी हा अधिकार दिला मला मारण्याचा? तर सिंधू म्हणते, हा अधिकार कारण मी तुला म्हणाले आहे ना, या घरची मी ऑफिशियल सून आहे. त्यामुळे तू मला काही बोलू शकत नाही. खरं तर आता फक्त मी तुला मारलं आहे. तर मधू ही सिंधूला म्हणते, परंतु याची शिक्षा तर तुला भोगावीच लागणार आहे. तर सिंधू म्हणते, ती शिक्षा मला भोगावी लागेल की नाही हे मला माहीत नाही, परंतु ती शिक्षा तू मला देण्यासाठी अगोदर तुला मी या घरात ठेवायला हवं ना. असं म्हणत आता मधूचा हात पकडत सिंधूने मधूला फरफटत घराबाहेर काढलेलं असतं आणि म्हणू लागते, मी तुला यापुढे या घरात राहू देणार नाही. असं म्हणत आता सिंधूने मधूला तिची जागा दाखवून दिलेली असते. आता सिंधू दरवाजा बंद करणार, परंतु त्याच वेळी तिथे राघव आलेला असतो आणि राघवने मधूला वाचवलेलं असतं. पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, मधू ही राघवला म्हणते, राघव तू जर तुझी मला एक चांगली मैत्रीण मानत असशील ना तर या मुलीला आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढशील. तर आता सिंधू ही मधूला म्हणते, बस झाली तुझी नाटकं. तुझा खरा चेहरा काय आहे हे मला चांगलंच माहीत आहे. राघव म्हणतो, मधू अगदी बरोबर बोलत आहे. तुझ्यासारखी गुन्हेगार या घरामध्ये राहण्यासाठी योग्यच नाही. त्यामुळे खरं तर तूच घराबाहेर जायला हवीस. आता मात्र सिंधूला धक्काच बसतो. आता राघवा सिंधूला घराबाहेर काढेल का की राघव आणि सिंधूचं यामागे सुद्धा काहीतरी प्लॅन असेल? आता मधूला धडा शिकवण्यामध्ये सिंधू आणि राघव यशस्वी ठरतील का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. आता अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.